नमस्कार. आता आपण फुलपाडामध्ये उपस्थित आहोत. माझ्या मागे आपण जी इमारत बघताय, या इमारतीमध्ये आता कारवाई सुरू आहे महानगरपालिकेची. फुलपाडा सहकार नगरमध्ये आता आपण उपस्थित आहोत. आपल्याला जर माहिती असेल, गेल्या काही दिवसांपूर्वी ह्याच परिसरामध्ये एका इमारतीचं स्लॅब कोसळलं होतं आणि त्या ठिकाणी खुद्द महापौरांनी येऊन जे आहे ती पाहणी केली होती. आणि काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी देखील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात एक व्यवस्थितरित्या माहिती दिली होती की त्याच्या ते निस्तनाबूत केलं जाईल. आणि आपण पाहू शकतो महानगरपालिकेने त्याला मनावर घेऊन कारवाई पण सुरू केली आहे. माझ्या मागे ही वृंदावन सोसायटी आहे. या ठिकाणी जे आहे ते जोरदार कारवाई सुरू आहे, परंतु कारवाई इतकी जोरदार आहे की इमारत संपूर्ण अनधिकृत असताना आपण फक्त ह्याचा 5वा माळा जो आहे तो तोडला जातोय. परंतु याच्यामध्ये आणखी एक मोठी बातमी अशी आहे की इमारतीमध्ये लोक आहेत, आता लोक उपस्थित आहेत यावेळेस इमारतीमध्ये, आणि त्याच्यावरती जे आहे ते कारवाई केली जाते. काही वेळापूर्वी या ठिकाणी सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे मॅडम आल्या होत्या. अश्विनी मोरे यांची खास बात ही आहे की मॅडम कारवाई तर सगळीकडे करतात, परंतु त्यांच्या कारवाईमध्ये नेहमीच असे लूपहोल्स असतात. त्याच्यामध्ये त्यांची कारवाई नेमकं त्या करतायत की नाही करत आहेत ह्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. आपण ज्या इमारती बाहेर उभे आहोत, आपण जर या परिसरामध्ये बघितलं तर ह्या सगळ्याच इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत आहेत, परंतु लोक राहायला आली त्याच्यामुळे घरपट्टी लागते, मग लाईट बिल येतं, आणि हे सिस्टम गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरारमध्ये सुरू आहे. वृंदावन सोसायटीमध्ये आपल्याला काही अशी लोक भेटली, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे देत नाही म्हणून आमच्या इमारतींवर कारवाई केली जातात. आणि ह्याच्या बाजूला म्हणजे त्याच इमारतीच्या बाजूला आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू इच्छितो. ज्या इमारती सुरू आहे त्यांचं बांधकाम पण सुरू आहे, या थांबवल्या जाऊ शकतात, पण महानगरपालिका कदाचित फक्त 5व्या माळ्यावर कारवाई करण्यात व्यस्त आहे. त्याच्यामुळे बाजूच्या बिल्डिंग या अश्विनी मोरेंना दिसत नाहीयेत. महानगरपालिकेच्या कारवाईंवर म्हणजे महानगरपालिका या इमारतींवर स्टे आणते, परंतु जोरदार कारवाई सुरू राहते. आणि अश्विनी मोरे मॅडम यांचं असं म्हणणं आहे की स्टे काढण्यासाठी माझे सततचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते प्रयत्न सहकार नगरमध्ये तरी दिसून येत नाहीयेत. जर आपण इथे बघितलं, आपण एक मिनिट इथे या, जर आपण इथे बघितलं तर ही मशीन लावून जे आहे ते वरपर्यंत, कॅमेरा वरपर्यंत फिरवा, वरती 5व्या माळ्यापर्यंत जे आहे ती कारवाई सुरू आहे. आणि या इमारतीमध्ये ना प्रत्येक घरामध्ये आता लोक उपस्थित आहेत. जर कोणतीही घटना घडते कोणतीही, तर महानगरपालिकेला जबाबदार राहणार का? कारण आपण गेल्या काही महिन्यांपूर्वीच घडलेल्या रमाबाई अपार्टमेंटला विसरलेलो आहोत, आणि कदाचित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, मंत्री महोदय सगळेच विसरलेत की रमाबाई अपार्टमेंटची काय दुरावस्था झाली होती. आणि आज पण त्या दुःखातून लोक कदाचित उभरलेली नाहीयेत. आणि असं असताना पण आता ही जी कारवाई सुरू आहे, इमारतीमध्ये लोक आहेत आणि लोक असताना पण, त्यापेक्षा पण मोठी गोष्ट ही आहे की महानगरपालिकेने पोलिसांचा बंदोबस्त मागवला होता 5व्या माळ्यावर कारवाई करण्यासाठी. ही कारवाई इतकी मोठी होती की पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला, परंतु पोलिसांच्या बंदोबस्तानंतर देखील जे आहेत ते लोकांना आतमध्ये ठेवण्यात आले आणि पोलीस मस्तपैकी बाहेर बसलेले. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बंदोबस्तासाठी मागवण्यात आलंय. अश्विनी मोरे मॅडमना फोन करावा तर मॅडम कदाचित स्टे आणण्यामध्ये बिझी असतात की माहित नाही कशात व्यस्त असतात. मॅडम कधी फोन उचलत नाहीत. इथे उपस्थित असलेल्या इंजिनियरना विचारलं, ते म्हणतात मॅडमना विचारा. पोलिसांना विचारलं तर ते म्हणतात मॅडमना विचारा. मग नेमकं इकडच्या लोकांसोबत उद्या काही बरं वाईट झालं तर काय करायचं? आता आम्हाला असं कळलंय की ह्या इमारतीचे जे डेव्हलपर आहेत ते मुकेश सिंग आहेत, असं त्यांचं नाव समोर येते. अजून पण 4-5 पार्टनर असतील. त्यानंतर ह्या बाजूच्या इमारतीमध्ये पण मुकेश सिंग यांचं काहीतरी डेव्हलपमेंट आहेत. परंतु इथे गाजलेले बिल्डर जे आहेत ते विक्की झा असू दे किंवा विक्की चौधरी असू दे किंवा अनेक बिल्डर असू दे, गुड्डू यांचं नाव समोर येत आहे. या बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई कधी होणार? या बिल्डरांमध्ये हे बिल्डरांची नावं इतकी गाजलेली आहेत, त्यांच्यावर इतके MRTP नोटिसेस आहेत, त्यांच्यावर एवढ्या कारवाया आहेत, तरी पण हे बिल्डर आज कोणत्या ना कोणत्या पक्षाला मिळालेले आहेत आणि प्रत्येक पक्षामध्ये फंडिंग करून आपलं काम चालवत आहेत. आणि जे लोक इथे उपस्थित आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लोक पैसा देत नाही म्हणून आमच्या इमारतींवर कारवाई होते, आणि इतर म्हणजे जे मनवेलपाडा, कारगिल नगर किंवा इतर जे कोणी आहे, चंदनसार, तिथे बिंदास जे आहे ते इमारती उभे राहत आहेत कारण तिकडून फंडिंग जाते. म्हणजे इकडच्या बिल्डरांनीच ही सवय लावलेली आहे की फंडिंग करा आणि इलिगल इमारती बांधा. त्याच्यावर त्यांचं काही उत्तर नाहीये. म्हणजे सहकार नगरला आज ज्या परिस्थितीमध्ये या बिल्डरांनी आणून ठेवलंय, मोकाट फिरतात, कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये कार्यरत होतात, या पक्षाची कामं करतात, आणि जेव्हा कारवाईची वेळ होते महानगरपालिका कारवाईच्या नावाखाली हे दाखवते. आणि महापौर साहेब म्हणतात की अनधिकृत बांधकामांवर आम्ही रोक लावू, अशी रोक लावणार आहेत महानगरपालिका आणि सत्ताधारी, अशी रोक लावणार आहेत. 2 वेगवेगळ्या पक्ष आहेत, बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष, 2 पक्ष कार्यरत आहेत आजच्या घडीला वसई विरारमध्ये. आणि दोन्ही पक्ष म्हणजे लोकल लेवलचा सर्वात मोठा पक्ष आणि केंद्र लेवलचा सर्वात मोठा पक्ष आज वसई विरारमध्ये इथे जे आहे ते कार्यरत आहे. आणि ही परिस्थिती आहे वसई विरारची. जर एखाद्या कारवाईमध्ये वरून काही पडलं तर थेट, इथे कॅमेरा फिरवा, थेट या साळ्यांवर जाऊन पडणार आहे. आणि हे म्हणतात की आमची कारवाई सुरू आहे. आणि पोलीस बंदोबस्त पण आम्ही तुम्हाला दाखवतो. आता पोलीस बंदोबस्त कसा सुरू आहे, एका ऑफिसमध्ये, बिल्डरच्या ऑफिसमध्ये जे आहे पोलीस तिथे बसून आपला बंदोबस्त दाखवत आहेत, जेणेकरून कोणती कारवाई होऊ नये.
धन्यवाद.